संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। गेल्या 2.5 वर्षाहून अधिक काळ रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपाचे आमदार राम शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे। सभापतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी 18 डिसेंबर अखेरच्या दिवशी केवळ शिंदे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली होती। यानंतर आज गुरुवारी 19 डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आलाय। यानंतर सभागृहातील सर्वांनी राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदासाठी होकार दिलाय। यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी राम शिंदे यांची एकमताने निवड झाल्याची घोषणा झाली आहे। विधान परिषदेच्या कामकाजाला आज सुरुवात झाल्यानंतर श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनी राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करावी असा प्रस्ताव मांडलाय। यानंतर मनीषा कायंदे आणि अमोल मिटकरी यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले। त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवलाय। यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी राम शिंदे यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड केली आहे। यानंतर नीलम गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडलाय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।